नमस्कार सर्वांना। मी प्रभारी सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सांगली कार्यालय। आपण सर्वांना मी नम्र विनंती करतो की आपण हे उपोषण मागे घ्यावं आणि आपल्या जर काय मागणी असेल तर ती माझ्याकडे द्याव्या। मी शासनाकडे माझ्यामार्फत मी पाठवण्यात येतो। ज्या काय आपल्या मागण्या आहेत धोरणात्मक आहेत त्या शासनामार्फत पाठवल्या जातील। सर्वांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपोषण मागे घ्यावं ही मी नम्र विनंती करतो। गाडीतली माझी फाईल घेऊन ना, बॅग आणि फाईल घेऊन गाडीतली माझ्या गाडीतली फाईल आणि बॅग घेऊन या। नाही 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 मागण्या काय फार का नाहीत साहेब। नाही आमच्या काय मागण्या काय फार नाहीत, फक्त 11 महिन्याचा विषय आहे। 11 महिने संपले साहेब। आता पुढं काय त्याचा मुद्दा आहे, तुम्ही काय म्हणणार की आम्ही वरती पाठवून देतो, पण आत्तापर्यंत मी आत्तापर्यंत तुमच्या डिपार्टमेंटला असेल, आपल्या इकडे नव्हे, पूर्ण 36 जिल्ह्यातला विषय आहे। अनेक मुलांचा पगार किती झाला सांगा, हात वरती करून सांगा, हात वरती करून सांगा, पगार किती लोक झालाय, पगार झालाय का? ऐका एक मिनिट बघा, हे माणूस ऍक्सिडेंट झालाय। दादा जरा तुम्ही उठाव, ओ दादा जरा उठा, जरा तुम्ही हा उठा एक मिनिट बघा साहेब, जरा ऐका ना, उठा बघा, उठायला सुद्धा येत नाही साहेब। गोटे साहेब हा, मी आपल्याला काय म्हणणं आहे की ह्या लोकांची परिस्थिती साहेब एवढी मोठी श्रीमंत नाही आहेत। विषय कसा आहे की तुमच्याकडे आम्ही निवेदन देतो, 100 देतो आणि उपोषण आम्हाला तुम्हाला सरकारला त्रास देणे नाही आहे, पण आम्ही तुम्हाला उपोषण पण देतो, आम्ही तुम्हाला पत्र पण देतो, पण तुम्ही आम्हाला हे काम अशा पद्धतीने होतंय याचा ठोस निर्णय नाही आहे। आम्हाला काय म्हणायचं आहे की आमचं संपल्यात 11 महिने, आमचं पुढं काय हा प्रश्न आहे, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, ह्या लोकांचा पगार नाही, सांगली जिल्ह्यातला पगार झालाय का? अजून आस्थापना लोक पगार नाही साहेब। मग मला सांगा, 6000 पगार आहे, हे कुठल्या गावात आले? दादा गाव तुमचं कुठलं विचारा, दादा तुम्ही कुठल्या गावात आले? किती किलोमीटर आहे सर? 3 दिवस लागतात नागपूरला जातो म्हणलं। तर तुम्ही कुठं आले? चंद्रपूर। तर तुम्ही कुठं आले? हे तुम्ही कुठं आले? तुम्ही कुठं आले साहेब? बघा, 6000, 8000 आणि 10000 साहेब, कंडिशन फार बिकट आहे यांची। माझी आपल्याला विनंती आहे, आमची व्यथा सरकारपर्यंत पोहोचवा। ह्या सगळ्यांचा पगार उद्याच्या उद्या निघाला पाहिजे। पहिली गोष्ट, सकाळी 11 वाजेपासून आयुक्त साहेबांसंग डायरेक्ट मी झाले बोलणं, माझं पहिलं बोलणं झाले आयुक्त साहेबांसंगत, पण जे आता नवीन आयुक्त साहेब त्यांचं पण बोलणं झालं। ह्या सगळ्यांचा पगार उद्यापासून निघू द्या। परत दुसरी गोष्ट, आमची मंत्रिमंडळ संघात आमची बैठक होऊ द्या। काही अडचण नाही, आम्ही सरकारला त्रास देत नाही, प्रशासकांना विश्वासमध्ये घेऊन आम्ही वाटचाल करतोय, आम्हाला काही विरोधात जायचं नाही। आणि साहेब कुठं बसा म्हणतील तिथं बसतो, झोपा म्हणतो झोपतो, खात मात्र नाही आम्ही साहेब। ज्या धोरणात बाबा आहेत त्या आपल्याकडनं जी मी आहे ती निवेदन घेऊन वरती पाठवतो साहेब। ओके सर, थँक्यू। निवेदन द्या की मला।